तर आज मी जाणार आहे फार्म टूर घ्यायला. तर कोणाच्या फार्मवर ते पण तुम्हाला नक्कीच व्हिडिओमध्ये कळलं. आणि व्हिडिओमध्ये हे पण सांगणार आहे की माग म्हैस कोणती आहे, ती किती लिटर दूध देते, हे पण तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटणार. तर व्हिडिओ स्किप नका करू, पूर्णपणे बघा. बंडल देव बंद करू. तर हा फार्म तुम्ही ओळखलाच असाल कोणाचा आहे व्हिडिओनुसार. तर बघत राहा भावांनो. भावांनो, कसे आहात? तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये. तुम्ही जसं सांगितलं पहिले की आपण फार्मचा टूर देणार आहे. तर कोणाच्या हे बघा, डेअरी फार्मचे ओनर रोहन भाऊ यांचा आपण फार्मचा टूर देणार आहे. यांचे इंस्टाग्रामवर 5,000+ फॉलोअर्स आहे आणि यूट्यूबवर पण आता नवीन चॅनल खोललेलं आहे. तर यूट्यूब चॅनल खाली दिलेलं आहे, सबस्क्राईब करून घ्या आणि इंस्टा पेजला पण फॉलो करून घ्या. तर रोहन भाऊ कसे आहात? एकदम मस्त. तुम्ही बस बरं. चक्कर आहे तुमच्या इकडं? तुमच्या फार्मचा टूर द्यावा म्हणलं. भरपूर लोकांचा प्रश्न होता की फार्मचा टूर आणा, तर माहिती सांगा. तर आपल्याकडं टोटल लहान मोठे जनावर किती आहेत? आपल्याकडं टोटल 25 जनावर आहे आणि मोठे म्हटलं तर 20, बाकीचे लहान वगैरे 5. तर बघू शकता मित्रांनो, यांच्या फार्मवरती लहान मोठे 25 जनावर आहे. तर भाऊ, तुम्ही चारा किती वेळेस टाकता? आपण 4 दिवसात 2 वेळेस टाकतो. 7 लागतो. चला तर यांचं चाऱ्याचं नियोजन बघूया. प्रभू सर कसं काय आली? हो का? कधी आलता तू? हे बघ, ही आपली मशीन आहे आणि ही कशी आहे? डिझेलवर आहे का पेट्रोलवर आहे? डिझेल वरती. लाईटची का नाही गेली? लाईटची कारण घ्या बा, कारण की पाऊस पाण्याचं असतं, लाईट राहत हा. नाही उन्हाळ्यामध्ये या गावाकडे. गोष्टीची काळजी घेतली पाहिजे लाईटची, कारण की जेव्हा लाईट नसती तेव्हा खूप फजिती होती भावांनो. त्यामुळे डिझेल इज बेस्ट. हो, डिझेल बेस्ट आहे, कारण हा. की डिझेल जर लाईट असो नसो आपण चारा करून ठेवून देऊ टाकू शकतो. शकतो. हा, हा. हे प्रश्न बाकी काही नाही. आणि लाईटीचं कसं आहे, बिल पण येते पेक्षा डिझेलचं परवडती मशीन. आणि हा. डिझेलची मशीन एकदम मजबूत राहते, हिला काहीच हे भीती वगैरे राहत नाही. इकडे तुम्हाला दाखवते गोष्ट. हे बा, याच्यात डिझेल टाकावं लागतं. या पाईपर्यंत इथपर्यंत पोहोचतं आणि याच्यावरती आमच्या 10 ते 12 लोकांच्या ऍट अ टाइम कुठ्या चालू राहत्या. बघा तुम्ही आमच्या म्हणजे 50 डिझेलची 60 मशीन- जणांवरची कुठली एक ऍट अ टाइम होती, एका मिनिट म्हणजे एका घंट्यामध्ये होऊन सगळ्यांची. तर तुम्ही बघू शकतात की डिझेलवर मशीन किती जोर घेते आणि किती चालत असेल. एवढ्या पुऱ्या जनावरांचा चाराचं नियोजन कसं आहे? अगोदर फक्त आहे ना हाताने कतरणं किंवा कोयता वगैरे हा. असतो त्याने कतरून टाकलं होतं, पण त्याने खूप चारा वगैरे चारा waste होऊन ते waste जायचा. व्हायचा. मेहनत खूप हा. लागायची. आता नवीन युगामध्ये नवीन तंत्रज्ञान वाढलेलं आहे म्हणून नवीन प्रगती दिसते तुमच्या डोळ्यासमोर. त्यामुळे आता म्हणजे कष्ट कमी झालेले Camera बी आहे, हलवा आराम असं थोडा आहे. जास्त वाढलेला आहे, फक्त फरक एवढा आहे. मी जा- याच्यात आपण डिझेल टाकत राहतो, या पाईपाने इथपर्यंत मध्ये जातं. आणि ही मशीन अशी आहे, खूप वर्षापासून आहे, 2001 पासून किंवा 98 पासून मशीन आहे ही. आणि आता तिला 20-25 वर्ष 26 वर्ष कम्प्लीट झालेली तिथे. तर बघू शकता भावनो, इकडे या. तर बघू शकता तुम्ही या प्रकारे ती दावण पूर्ण भरवतात. तर किती तास लागत ही दावण भरायला? ही दावण भरायला तरी अर्धा घंटा. बघा, अर्धा घंट्यात ही दावण ती दावण अजून तिकडचे सगळ्या दावण भरतात. ते दावणीतच पाणी दाखवतं, बरोबर? हो, नाही अर्धा घंट्यात फक्त 2 दावण भरता. 1-2 घंट्यामध्ये पुरं सगळ्यांना पाणी पाजून होऊन जातं. हा. आणि पाणी पण किती वेळेस पाजवतात आपल्या सबस्क्रायबरांना सांगा तेवढं. पाणी फक्त दिवसातून 2 वेळेस पाजवतो आम्ही. एकदा सकाळी सगळं उठल्यावरती सगळं त्यांच्याकडे स्वच्छ आवरून घ्यायचं, त्यांना चारा टाकून द्यायचा, 10 वाजता पाणी पाजवून द्यायचं आणि नंतर संध्याकाळी परत 3 वाजता आवरायचं आणि तेव्हा एकदा पाणी टाकायचं. आणि जर आपल्याला वाटलं का पाणी पाजायचं ती संध्याकाळी, मग संध्याकाळी 8 वाजता पाजतो आम्ही. असं समजा एखादी म्हैस वगैरे जास्त आणली असेल पाण्यासाठी तर मग. तर अशी तुम्ही बी तुमच्या फार्मची काळजी घेऊ शकता. चाऱ्याचं नियोजन सांगितलं तुम्हाला, 2 वेळेस चारा करा. तुमच्याकडे चाऱ्यात काय मेन म्हणलं तर? चारच म्हणलं तर आपल्याकडे कंटिन्यू ऊसच असतो आणि पावसाळ्यामध्ये समजा कर गिन्नी वगैरे एवढं. बाकी उन्हाळ्यामध्ये मक्का असते आणि शक्यतो कंटिन्यू ऊसच असतो आमच्याकडे. तर तुमच्याकडे काय तुम्ही खाऊ घालतात हे कमेंटमध्ये सांगा भावांनो. आणि आपलं तर नियोजन दाखवलं तुम्हाला, पाण्याचं दाखवलं, चाऱ्याचं नियोजन दाखवलं. तर या इकडं अजून तुम्हाला दुसरं म्हशी दाखवू, म्हशीचं नियोजन दाखवूया. आणि बाटा वगैरे ह्या टोपल्यात काय आहे? कशात? ह्या टोपल्यात याच्यामध्ये का? याच्यात आहे ना आपण बाटा बिजू घातलेला आहे. हो का? आपण याच्यात बाटा बिजू तर या घातलेला इकडे आहे. मित्रांनो तुम्हाला दाखवतो. या अशा खुसखुशीत प्रमाणे बार्ली आणि बाटा असा भिजू घातला जातो यांच्याकडं. आपल्या गोठ्यावर पण हेच होतं, त्याचा काय विषय नाही. पाणी
आणि कधी भिजू घातलेले आहे, किती तासात हे भिजून ओके झालेले आहे असं? हे आपण सकाळी मी तुम्हाला आता सांगितलं व्हिडिओमध्ये सकाळी 10 वाजता पाणी पाजलं तर तेव्हा आपण हे भिजू घालतो. हे फक्त 5 मशीनला समजा वल्ला बाटा लागतो म्हणून त्यांना ठेवलेलं आहे. बाकीच्या पलीकडे भिजू घातले तो ते पण दाखवतो. आणि काही म्हशी कोरडा बाटा खात्या आणि काही वल्ल्या खात्या, त्याच्यामुळे असं अर्ध कोरडा अर्ध वल्ला असं असतं. ओके, तर या अजून तुम्हाला दाखवतो. या संपूर्ण म्हशी गाई आपण तिकडून बांधलेलं आहे का? हा. या असं बघा, इकडं म्हशीचं नियोजन आहे, इकडं लहान बच्चांचं नियोजन आहे समजा बुवा असं. तुम्ही बघू शकता. हा हाऊस कशासाठी आहे? हा बरोबर. मेन मुद्दा म्हणला होता कसा आहे तेव्हा आज तुम्हाला पहिलं काय सांगितलं मी, लाईट जाते म्हटलं कधी. हा. समजा लाईट वगैरे गेली, हा. मग आता कधी लाईट 1-2 दिवस येत नाही. गावाकडे लाईटचा खूप शॉर्टेज असतो. हा. मी म्हणतो उन्हाळ्यामध्ये हा. तर आमचं हे हाऊस कंटिन्यू आम्ही स्वच्छ पाणी भरलेलं राहतो. हा. त्याच्यामुळं म्हणजे कसं लाईट असो नसो हौदातलं पाणी जनावर पिऊ शकता. हा, जे मेन हौदाचा मेन फायदा तो आहे. बरोबर. या इकडं पुरं गाई आहे, तुम्ही बघू शकता. हे असं गोठ्याचे नियोजन काय आहे? हे असं मध्ये असं ओपन. तर भावांनो तुम्हाला तिकडे दाखवा बघा कॅमेरा तिकडे. हे बा इथे जनावर आहे. आणि मेन म्हणलं तर म्हशीमध्ये जास्त हीट असती, म्हशीमध्ये जास्त प्रकारचं तापमान असतं. त्यामुळे थोडी त्यांना असं मोकळी हवा वगैरे असली पाहिजे. आणि आपण जर पत्राचं पूर्ण शेट टाकलं असतं, पत्रच दाखवा हे वरती, हे पत्र शेट आपण जरा पुरं इकडे समोर पलीकडे पण दाखवते. आणि ते जर असं पुरा पॅक केलं असतं तर जनावरांना खूप हीट झाली असती. त्यांना मशीन एवढीही गरमी चालत नाही. उन्हाळ्यामध्ये पत्र खूप तापतात. त्यामुळं आपण असं ओपन ठेवलेलं आहे, म्हणजे हवा मोकळी आली पाहिजे आणि खेळती हवा राहिली पाहिजे. बरोबर आहे. या असं या नियोजनची तुम्ही काळजी घ्या भावांनो. आणि तुम्ही जर पेजवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला आपल्या फार्मचाही तुम्हाला फार्म टूर बघायला भेटेल. जर या व्हिडिओला किती लाईक आल्यावर आपण आमच्या फार्मचा फार्म टूर घेऊन यायला पाहिजे. कमीत कमी 1000 तरी लाईक आले पाहिजे नाही व्हिडिओला. 1000 लाईक आम्ही तुमचे व्हिडिओ तुमची विजिट घ्यायला येऊ. तर बघा भावांनो, जर तुम्हाला आपल्या फार्मचं नियोजन बघायचं असेल तर या व्हिडिओला 1000 लाईक तरी आले पाहिजे. बघा भावांनो, आता तुमचं काम आहे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचं आणि या व्हिडिओला 1000 लाईक तरी आणा, म्हणजे तुम्हाला आपल्या फार्मचं नियोजन बघायला भेटेल आणि तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. ती गोष्ट वेगळीच राहील. त्यामुळे बघा, पटपट सबस्क्राईब करा आणि 1000 लाईक मिळवा. अजून पुढचं नियोजन बघूया, चला. तर या प्रकारे यांचा पूर्ण वाडा आहे. इकडं गाई बांधलेला आहे बघा. तुम्ही विचारशाल गाई कुठे येते? या गाई 1 2 3 4 5 6 7 गाई आहे भावांनो. इकडं 8 9 10 प्लस गाई आहे. तुम्ही बघा गाय परवडत आणि चाऱ्याचं वगैरे इकडं नियोजन आहे. इकडे त्यांनी चाऱ्याचं नियोजन केलेलं आहे पद्धतशीरपणे. या बोलूया त्यांची संघ अजून गप्पा करूया. तर रोम भाऊ आपल्याला सांगणार आहे आता की त्यांच्या फार्मवरची सगळ्यात महाग गोष्ट कोणती, महाग जनावर कोणतं आहे? हा, तर महाग जनावर म्हणलं तर या फार्ममध्ये सगळ्यात महागडी जनावर म्हणजे चल तुम्हाला दाखवतो इकडे. बघूया काय कोणती गोष्ट महाग आहे यांच्या फार्मवर. तर भावांनो, ही आपली सगळ्यात महाग म्हैस आहे आणि ही 2.5 लाखाची म्हैस आहे पूर्ण गोठ्यामध्ये समजा. ही 2.5 लाखाची 3.5 लाखाची आहे. तर ही किती दूध देते दोन्ही टायमास? किती मिल्क देतं? 18 लिटर दूध देते दोन्ही टायमाचं. तर बघू शकता भावांनो, 3.5 लाखाचं जनावर आहे आणि 18 लिटर दूध आहे, म्हणजे ओके. अशा म्हशी भेटायला खूप, म्हणजे जुन्या काळातच अशा म्हशी भेटत होत्या, आताच्या नाही एवढ्या ब्रीडिंगच्या भारी म्हशी. तर तुम्ही खात्रीशीर म्हशी घ्या. आणि आपण म्हशी कुठून खरेदी करतात? धुळेवरून. हो का? हो. बघा, तुम्ही धुळ्यावरून बी म्हशी खरेदी करू शकतात. धुळ्यावर पण भारी बाजार भरतो. अजूनही गुजरातला वगैरे गुजरात, धुळे इकडं भरपूरशे बाजार भरतात. तुम्ही ही म्हशी खरेदी करू शकता तिकडून भावांनो. तर आता तुम्ही सांगितलं की तुमच्या ही माग म्हैस एवढं मिल्किंग आहे, पण तुमचं आता दूध कसं आहे? डेअरीवर गिऱ्हाईक नाही? नाही, आपलं डेअरीवर दूध नाहीये. आपलं सगळं आपण बरोबर आहे दूध देतो जाऊन. तर भरपूर जणांचा आता प्रश्न राहील की काय लिटर दूध जाते, काय लिटर दूध? तर भावांनो, आपलं आता ते दूध देण्यावरती आहे. तर सगळ्यात आम्ही जास्त म्हणजे 80 लिटर दूध देत असतो. बघा भावांनो, 80 70 60 असे 3 भाग आहे आपल्याकडे. तुमच्याकडं काय रेट आहे दुधाचा हे पण कमेंट मध्ये नक्की सांगा भावांनो. आणि अजून या कॅटलीत ते दूध काढतात अशी गोष्ट आहे. बंद करू. कॅटल्या बाबा
बंद करू का? या इकडे दाखव खोली कशासाठी. त्याच्यामध्ये ना खजिना. भाटा वगैरे आपण चारा वगैरे ठेवतो पावसा पाण्याचा ओला होणे म्हणून. कशासाठी? पाऊस पाणी म्हणजे असं जर पाऊस वगैरे आला हा. तर चारा ओला होऊ नये, खराब होऊ नये त्याच्यामुळे मध्ये. अशा आपल्या गोट्यावर 4-5 जनावर दिसत नाही, बारीक बारीक पिल्ले ते पण मारतात. हा. पुढे. असे येडे काय करतो ना मग यार कुठं घेऊन नाही वाटत. बघितलं का असे बाहुबली बल्लाल देव. सस्ता बाहुबली काढलेला आहे आम्ही. बाहुबली 4 बघायला या पटकन थिएटरमध्ये, समर्थक थिएटरमध्ये बाहुबली 4 सस्ता बाहुबली. तर तुम्हाला काय असं वाटलं की शिक्षण करता करता हा व्यवसाय करावा? शिक्षण करता नाही, शिक्षण माझं झालेलं आहे. मी शिक्षण करताना कधीच काम नाही केलं, कधीच व्यवसायाकडे लक्ष दिलं नाही. कारण की माझा जो माइंडसेट होता तो 10वी पासूनच होता. काय एकदा जर मी शिक्षण डोकं घातलं तर मी ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षणच करणार होतो आणि पुढं मला एज्युकेशन करायचं नाही आहे. आता माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं आहे आणि मला व्यवसायच करायचा होता. हा म्हणजे हाच नाही, कोणता पण मी व्यवसायच करणार होतो. मला नोकरी करायची इच्छा पण नाही आणि विचार पण काही डोक्यात आला नाही तो. म्हणून असं वाटलं का ही समजा हा व्यवसाय रेडीमेड आहे आणि पिढ्यान चालत आलेला बरोबर आहे, आहे, तर आपण बरोबर. याच्यात जास्त लक्ष द्यावं. बरोबर आहे. आणि तेवढं गोष्ट असते. आपल्या बापाचं नाव माणसाला पुढे नाही त्यांनी व्यवसायामध्ये बरोबर. एवढं आहे. आणि ती गोष्ट असते बापाने कमवलेलं. हा एक मिनिट, बापाने तुम्हाला एक गोष्ट सांगायची, बापाने कमवलेलं माणसाला कमीत कमी टिकून ठेवता आलं पाहिजे. विकतं तर कोणी पण, आणि आपल्याकडून जरा नाही घेणं झालं कोणत्या गोष्टी, पण कमीत कमी जे आहे ते टिकून ठेवा माणसाने. मला याच्यातून हे सांगायचंय. अजून काय म्हणता भाऊ? खरंच मनापासून धन्यवाद, खूप माहिती दिली भारी. ज्या कोणाला व्हिडिओ आवडला असेल तर सांगा नक्की कमेंटमध्ये. आणि अजून असे कोणते व्हिडिओ घेऊन यायचे जे तुम्हाला बघायला आवडेल ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. भाऊ खरंच मनापासून धन्यवाद सांगितल्याबद्दल. भेटूया भावांनो, धन्यवाद. आपल्या आजच्या व्हिडिओ शेवटपर्यंत इथपर्यंत म्हणजे तुम्हाला आजच्या एक व्हिडिओ आवडलाच असेल. व्हिडिओत अजून कोणते भारी चेंजेस करायचे ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ कसा आवडला ते पण सांगा. बाकी भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.